सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. नागाव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, प्लास्टिक बॅटल आणि रॅपर संकलनाचं स्टँड कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, लाखांचा निधी थोडे. गोकुळ शिरगाव येथील KIT कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राहुरी तालुक्यातील सिमेन स्टेशन म्हणजेच वळू प्रकल्प इथं 5 तारखेला 120 लिटर डिझेल चोरी गेलं, परंतु प्रकरणाची चर्चा कुठंच नाही. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज T20 वर्ल्ड कपची फायनल. मायदेशात खेळणाऱ्या भारताचं पारडं जड, पण न्यूझीलंडची टीम तगडी. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा आतापर्यंत 3 वेळा पराभव. टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना, मंदिरांमध्ये होम हवन आणि पूजा अर्चा. अहमदाबादमध्ये सामना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी. इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानमधल्या तेल विहिरीवर हल्ला, भयंकर आग भडकली. डेपो मधलं तेल गटाराच्या पाईप्समध्ये शिरल्यानं शहरातल्या अनेक भागात आग पसरली. 9व्या दिवशी इराण युद्धात हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच. तेहरानमध्ये बॉम्ब वर्षाव, कित्येक शहरातल्या तेल डेपोना लक्ष बनवलं. लेबनॉनमध्ये रात्री उशिराच्या हल्ल्यात 45 ठार. पुण्यातील उड्डाण पुलाचं लोकार्पण, विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर मधील वाहतूक कोंडी कमी होणार. पुलाला अजित पवारांचं नाव देण्याची मागणी. राज्यात रंगपंचमीचा उत्साह, तरुणाई रंगात न्हाऊन निघाली, तर तुळजापूर, पंढरपूर, जेजुरीत मंदिरात देवाला रंगाचा अभिषेक. सातारा जिल्ह्यातील बावधनमध्ये जगप्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात. राज्यातील लाखो भाविक बावधनमध्ये भैरवनाथाच्या बगाडाला अमेरिकन डॉलरची माळ अर्पण. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.